कमाल कमाल. वा वा वा. म्हणजे एवढ्या कमी वेळात तुम्ही हे केलं आणि ही या पदार्थाची ऑथेंटिक टेस्ट आहे. थँक्यू. मी तर म्हणतो यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळायला पाहिजे. सो आजच्या या पाककला स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मी भैरवी माझगावकर यांना जाहीर करत आहे. आणि 10 लाख रुपयांसोबतच भैरवीताईंना पुढच्या वर्षभर कदम हॉटेल्स तर्फे 50% सूट मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे राजन सुकटणकर सरांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी. भैरवीताई, तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आहे. इथे जमलेल्या सगळ्यांना काय सांगावंसं वाटतंय तुम्हाला? थँक्यू. आजपर्यंत खूप प्रेझेंटेशन्समध्ये बोलली आहे मी, कॉन्फरन्स केलेले आहेत अटेंड, पण एका कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये मी कधी जिंकेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि वाटलं नव्हतं कारण मला ती जमणारच नाही असं प्रत्येकाने मला ऐकवलं. आम्हाला नव्हतं वाटलं, म्हणून कधी मी त्या वाट्याला सुद्धा गेले नव्हते. मी खूप प्राऊडली सांगायचे, मी एक जॉब करणारी मुलगी आहे, मी पैसे कमवते, इंडिपेंडेंट आहे आणि ह्याचा स्वयंपाक करणं वगैरे माझ्याकडून एक्सपेक्टच करू नका. यु नो व्हॉट, आत्ता माझ्या खूप अडचणीच्या काळामध्ये जेव्हा मला माझ्या शिक्षणाने जॉबने सुद्धा मदत केली नाही, हे एक बेसिक लाईफ स्किल माझ्या मदतीला धावून आलंय. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेन, स्वयंपाक असो, बिझनेस असो, जॉब असो, काहीही असो, तू काय कर हे कधीच कुठल्या बाईला मुलीला डिक्टेट करू नका. तिचं तिला ठरवू दे, कारण तुम्हालाही माहित नाहीये इतकी प्रचंड कॅपॅसिटी तिच्यामध्ये आहे. आणि ती जेव्हा स्वतःहून ठरवेल ना, तेव्हा त्यात नक्की यशस्वी होईल. त्यामुळे तिचे निर्णय तिलाच घेऊ द्या. That's it. चला 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 भैरवी. मी काय होतो मला थोडं खायला मिळेल. थांबा ना, लोक आहेत ना, कसं हावरटपणा करता. कॉंग्रॅच्युलेशन्स. बरोबर, भाऊजी वाट बघून राहिले ना. हो हो, चल 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 चल, लवकर ये जा बरं. ते बॅग सांभाळून ना. हो, आणते. मी घेऊ हो, पण नाही चला मग ना. चालेल. चल काही नाही नाही, सांभाळायला पण चला. ना. खरं तर तुम्हाला खूप सहज हे 10 लाख रुपये मिळाले असते, पण तुम्ही तुमचा स्वाभिमान सोडला नाहीत. आय मस्ट अप्रिशिएट. आणि होय, भेटायला या वीकमध्ये जसं जमेल तसं तुम्हाला. लेट्स टॉक सम बिझनेस. शुअर, ऑफकोर्स. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम.
आमची रणरागिणी स्पर्धा जिंकून आलेली आहे. अरे पण दादा, ती स्पर्धा ज्या पदार्थामुळे जिंकली तो पदार्थ हवाय का तुला? म्हणजे काय पाहिजे ना मग. आहे ना बापा, पोटात कावळे ओरडू ओरडू मरून गेले. देतो सगळ्याला. चला. भैरवी अगं काय गंमत आहे तुमची. ऐक ना, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. भैरवी चिडली आहेस? हे बघ, मगाशी माझं एवढंच म्हणणं होतं की आपण पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायला नको म्हणून मी अनिश, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. युअर राईट. लेट्स सेलिब्रेट युअर सक्सेस. पैसे व्यवस्थित ठेवशील आता. हो, मी कपाटात ठेवून आले. And the winner is भैरवी माजगावकर. भैरवी, तुझं नाव पुकारल्यानंतर तुला एकदम जबरदस्त वाटलं असेल ना? यु नो ईश्वर आजोबा, आम्हाला इतकं भारी वाटलं ना, लिटरली गूज बम्प झाले. खरे, माझ्या तर आत्ताही अंगावर शहारे आले. मला तर वाटलंच नाही सुनबाई जितीन म्हणून. का बरं? न वाटायला काय झालं? तयारी केली होती की तिने सगळी? नाही, स्वयंपाकाचं कसं असते ताईबाई, स्वयंपाकाची सवय लागते. आणि सवय नसली ना तर स्वयंपाक जमत नाही बरं. कशाला? जगात इतक्या बायका स्वयंपाक करतात. भैरवी सारखी इतकी हुशार मुलगी, तिला का नाही येणार स्वयंपाक? सगळं येईल आणि सगळं येतं. आता जिंकली आहे ना ती, मग आज कशाला वाद घालताय तुम्ही? मला तर मात्र वाटत होती ती नक्की जिंकणारच. काय, मी तोंडावर कधी कोणाची स्तुती करत नाही, पण भैरवीची स्तुती करावी असं मला वाटतंय. अहो, या घरात ती आली ना, त्यावेळी तिला साधा कुकर लावता येत नव्हता. आज ही मुलगी एवढी मोठी स्पर्धा जिंकून आली. पण बाबा, खरं सांगू का, ही स्पर्धा मी तुम्हा सगळ्यांमुळे आणि आईंमुळे जिंकली. वेणूमुळे? हो, त्यांच्या रेसिपी बुक मध्ये होती ही रेसिपी, मी जशीच्या तशी फॉलो केली अगदी, आणि म्हणून जिंकली. वेणू, तू तुझ्या सुनेच्या पाठीशी उभी राहिलीस आणि केवढं मोठं यश मिळून आली बघ ती. भैरवी, आता बिझनेस मोठा करणं हेच तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, प्लॅन तर तोच आहे. आणि आता सगळेजण आहेत की सोबत. समा पण आहे, हो ना समा? हो माऊ. ए आणि माऊ, आम्हाला पण काहीतरी काम हवं तुझ्या या बिझनेस मध्ये. मग नक्की. आणि भैरवी, या बिझनेस मध्ये मला झेपेल ना असं काहीतरी असेल तर मला सांग. मी तर आता ठरवलंय, मी आता भैरवीच्या व्यवसायातच लक्ष घालणार. मी काय म्हणतो सुनबाई, ते धुणं भांड्यासाठी दुसरी बाई लावता काय? आणि मला तुमच्या बिझनेस मध्ये घेता काय? म्हणजे मी मदत करीन ना. काय लासाले? हे काय खो खो की क्रिकेटची मॅच चालू आहे? मला टीम मध्ये घ्या, मला टीम मध्ये घ्या. बिझनेस आहे बिझनेस, त्याले डोकं लागतं. ते आहे का तुझ्याकडे? असं मग डोक्याच्या गोष्टी मला सांगता? आम्हा तुम्हाला राहू केतूची गोष्ट माहित आहे का? नाही माहिती. हा? ऐकून घ्या मग. हा. एकाले डोकं असते आणि एकाला निर धड असते. तर आपल्या दोघांमध्ये कोण काय आहे याचा विचार कराच तुम्ही. आता तुम्ही सगळेजण आहात ना, मग सगळं छानच होईल. आणि मुळात अनिश सुद्धा आहे आता माझ्या बरोबर. त्यामुळे मला खात्री आहे की हा बिझनेस आपण सक्सेसफुली करू. एक मिनिट ईशान, हा आलो.
काय उघड काय भाऊजी पाहिजे ना जरा दे नाही ना काय चाललंय अगदी दुसरं मागितलं ना काहीतरी हे बघा वा पंगत कसं आहे तू केलंस ते इंग्लिश मध्ये काय लिहिलंय खाली? भैरवी हे तुझं स्वप्न आहे. एक दिवस तू म्हणाली होतीस ना तुझ्या बिझनेसचं असं एक होर्डिंग लागायला हवं. हे बघ तुझं स्वप्न हे बरोबर घे आणि सतत पुढे जा. मला खात्री आहे तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल. बाबा आतापर्यंत तुमच्यामुळे हे सगळं शक्य झाले आणि यापुढेही तुमच्याशिवाय मी काही करू शकणार नाहीये. तुमची जात असेल ना माझ्यासोबत? म्हणजे काय? अगं मी तर असणारच आहे. तुम्ही सगळे एकत्र आनंदात एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करताय हे मला बघायचंय. आणि हे ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मी खरा रिटायर होऊन निवांतपणे बसेल. शब्द म्हणजे शब्द. अरे भैरवीसाठी गेलाय ना दे बरं भैरवीला. काय 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 करायचं ठरवलंयच आता? अरे कशाचं? अजब हे बघ पैसे घ्यायचे आणि त्या सेवानीच्या तोंडावर फेकून मारायचे. पण ते देईल ना नक्की? अरे देईल ना मामा. गोव्यात घेतली आहे तिला मी. नाही नाही ऐक ना तिने बाबाजींना सांगितलं का तू कर्ज फेडायला पैसे घेतले मग प्रॉब्लेम होईल ना. तू एक काम कर ना ते बाबाजींना समजायच्या आधी ना तिला पैसे परत देऊन टाका नाही तर अडकशील ना. नाही नाही आता अडकून नाही चालणार. बरोबर बोलतोस तू. मी उद्या सकाळी जातो आणि पैसे देऊन टाकतो. घे आणि पटकन देऊन टाक. निलिमा आत्या तू इथे काय करते? ते मोरीतला लाईट गेलाय म्हणून किशादा त्यांना विचारायला आले होते की बल्ब आहे का घरात कुठे. बल पाहिजे तुम्हाला थांबा नाही ना उद्या सकाळी देतो तुम्हाला. उद्या लावून दे. हा टेन्शन नका तुम्ही जाता बिंदात सावकाश जा. बर वा काय बाई आहे रे हे. कधी पण अशी मंदिर उपटते ऐकलं नसेल ना तिने. आपण काय बोलत होतो ते मला तर टेन्शन आलं. तू एक काम करतो जाऊन झोप जा. मी पण झोपतो. हा पाण्यासाठी आला तर पाणीच नाही घेतलं. देवा काय काय करतो. मरू दे. झोपा झोपा. हे घ्या डबा. ईशान अरे किती वेळ नाश्ता करणार आहेस? रेंगाळत बसू नको. चल उशीर होईल अरे शाळेला. चल. अगं पण माऊ आज पण आम्ही डायरेक्ट स्कूल मधून चंदोबाकडे जायचंय. हो माऊ दिस इज नॉट फेअर. काल पण तुम्ही आम्हा दोघांना तिकडे सोडलं आणि आज पण. माऊ जर असंच होत राहिलं ना तर आम्हाला आपल्या बिझनेस मध्ये तुला हेल्प करणं कसं जमणार? अरे आता तर फक्त प्लॅनिंग चालू आहे ना. ते बोरिंग प्रोसेस असते हे ना माऊ. एक्झॅक्टली. हा पण मग आपल्या बिझनेस मध्ये अशी ऍक्शन कधी असणार सर? पिक्चर आहे का ऍक्शन असायला? बट ओके ईशान डोंट वरी. जेव्हा ऍक्शन सुरू होईल तेव्हा मी तुला सांगेन. ओके नक्की प्रॉमिस. हा चालेल. हे बघा मी काय सांगतोय का आता म्हणजे आजपासून भैरवी भाऊ आता डबा भरून दे.
बॅग भरून दे. चालणार नाही. मोठे झालात तुम्ही आता. जास्तीत जास्त आपली कामं आपणच करा. दुपारचा डबा तुम्हाला जे काय हवं असेल त्याचं प्लॅनिंग तुम्हीच करायचं आहे. राधा मामी आणि नीलू आजी ते तुम्हाला करून देतील. या तुम्ही भैरवीचा वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला त्याच्या बिझनेस मध्ये काय मदत करायची ना, ही मदत करा. ओके आजोबा. ओके आजोबा. चला लवकर, मी गाडी काढतो, सोडतो तुम्हाला. हा? चला. या या. चला 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 चला. बाय बाय बाय. चल चल. सो बेसिकली आता आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रॉपर मार्केट रिसर्च करावं लागणार आहे. आता नेक्स्ट फेस्टिवल कुठलं येतं, दिवाळी. येस. सो दिवाळीला आपल्याला काय करावं लागेल, अशी काहीतरी ऍड कॅम्पेन करावी लागेल ज्यानी लोक आपल्या बिझनेसकडे अट्रॅक्ट होतील. आणि काय झालं, हसतोयस का आता? मला ना केक्स बनवायचे आहेत, मला बिझनेस करायचा आहे आणि मला न्यूयॉर्कला जायचंय, बिझनेस स्कूलला जायचंय. ही लोक लेम आहेत यार, पारंपरिक वगैरे काय करतात ते मला ना कळतच नाही. यू नो व्हॉट. शट अप. एवढं काय मारलं नाही, मलाच लागलं. आणि तुला काय झालंय? काय लागलं? हा अच्छा, हा राईट राईट. काल कोणाला तरी किडनॅप केलं होतं एका मुलीला. मग आम्ही गेलो वाचवायला. काय वी हॅड टू डू इट. नो. आणि मग तिथे गुंड होते, आम्ही गुंडांची दांडिया खेळलो. या त्यांना दांडिया खेळायचं होतं. सो मग ते खेळता खेळता मला थोडंसं लागलं पाठीला आणि हाताला, पायाला. दॅट्स फाईन, दॅट्स ओके, नथिंग मच. सॉरी. काय काय म्हणलीस का तू? सॉरी. काय बोललीस? मला काहीच ऐकू येत नाही. सांगते. सॉरी. ओके कूल, कळलंय मला. ओके. बट सिरियसली सॉरी अँड थँक्यू वन्स अगेन. किती वेळा म्हणणार आहेस अजून हे? हा, यू नो व्हॉट युअर प्रॉब्लेम आहे? रीच मी म्हंटले, कालपासून लेक्चर कसं नाही मिळालंय मला. ओ माय गॉड, हाऊ नाईस इज दिस. या, कारण मी देणारे लेक्चर म्हणून कोणी दिलं नाहीये. ओके. सो मिस संयमी माजगावकर, तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला असं वाटतं तुम्ही खूप स्मार्ट आहात, अल्ट्रा प्रो मॅक्स स्मार्ट आहात, बट यू आर नॉट. तू मंद आहेस. तू तुझं डोकं ना जरा जागेवर आणत जा कधी कधी, बिकॉज ते असं रॉंग ट्रॅकवर जातं. कुठेतरी रॅन्डमली तू शिरतेस आणि यू लूज द ट्रॅक. तू काहीतरी लेम वागायला लागतेस. तुला असं वाटतं यार मोठी लोक काय ना काय येतं, काहीच कळत नाही यांना. बट दॅट्स नॉट द केस. ओके. ते मे बी टेक्नो सॅव्ही नसतील, आपल्या एवढे स्मार्ट नसतील काही गोष्टींमध्ये, बट दे हॅव एक्सपिरियन्स. त्यामुळे त्यांचं ऐकावं. यू नो समथिंग, तू ना टोटल मॅरेज मटेरियल आहेस रे. बापरे. अँड यू नो समथिंग, यू आर कम्प्लीट मॅड मटेरियल. अरे आणि काय अचानक मॅरेज मटेरियल वगैरे? मी कुठलंही मटेरियल नाही आहे. माझा फोकस अभ्यास आहे. मी आणि अभ्यास माझ्या बिझनेस मध्ये हेल्प नाही करणार. का? काय झालं आता? कारण मी जॉब करणार आहे तुझ्या बिझनेस मध्ये. ओ सो आता मला सॅलरी वगैरे द्यावी लागणार आहे तुला? हा, पण इन काइंड दिली तरी चालेल. इट्स फाईन. म्हणजे तुम्ही जे पदार्थ बनवाल ते मला द्या थोडे थोडे खायला. मी ते सॅलरी म्हणून ऍक्सेप्ट करेन. सॉर्टेड. पण ऑन अ सिरियस नोट, आपल्याला स्टाफ हायर करायला लागेल आता जे एक्सपान्शनचा आपण विचार करतोय. सो स्टाफ तर लागणार आहे. काही केला विचार याबद्दल? I know. Basically, see, आता Mao is also interested, so maybe now things will start working. सगळंच हवेत यार. अजून कधी करणार होता आपण प्लॅन? हो ना, रॅन्डम, बट आपण शेड्यूल करूया. त्याच्यासाठीच तर मी तुला सांगितलं ना. इकडे इकडे. आजोबाला शुकशुक करून हाक मारतो काय रे? सॉरी ना. काय सॉरी? बोलायचंय. तुला माझ्याशी बोलायचंय? काय बोलायचं तुला? कर कर काही पुचूर कर. काय काय कोण आहे? ऐका, आज आपल्याकडे पार्टी आहे ना, पार्टी. हा पार्टी आहे ना, आज पार्टी आहे ना. हळू. बरोबर. काय मग त्या पार्टीची काहीतरी तयारी करावी लागेल ना. तयारी. आजोबा तू आहेस कमी आहे? हा आजोबा करतो, तयारी करतो. आजोबा गुड बॉय. थँक्यू आजोबा. येस. मारी सॉरी. हे काय? हा अजून इथेच? काय झालं? काय बोलतोय हा? काय नाही. हे बाळ,
ते याला म्हणजे मी ते हे काय नाम बॉईज टॉक. अरे बापरे. बर. पार्टी